बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि खाताना एक भाकरी नक्कीच जास्त खाल अशा प्रकारचं चमचमीत मटण रस्सा आज आपण बनवणार आहोत. घरगुती साहित्य वापरून घरगुती मसाल्यांमध्ये आपण हे मटण रस्सा एकदम अप्रतिम चवीचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत. नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. यासाठी इथं 1 किलो मटण असं घेतलं आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे. तर आता पातेल्यात तेल टाकलं आहे, हलकसं गरम झालं की खडा मसाला टाकला आहे. त्यामध्ये मध्यम आकाराचा कांदा आपण ह्या पद्धतीने उभा कट करून पातळ स्लाइस करून टाकले आहेत. कांदा थोडासा मऊ झाला की त्यामध्ये टाकूया आपण 1 किलो मटण. हे मटण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे 1 ते 2. आणि नंतर यामध्ये टाकूया हळद अर्धा चमचा, 1 मोठा चमचा मीठ. आणि नंतर आपल्याला हे मटण छान असं 5 मिनिटासाठी फिरवून घ्यायचं आहे मोठ्या आचेवर अशा पद्धतीने. तर अशी ही प्रोसेस केल्यामुळे मटणाचा रस्सा एकदम छान होतो. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा. 5 मिनिट आपण परतून घेतलं आहे. शक्य असल्यास कुकरपेक्षा उघड्या पातेल्यात मंद आचेवर मटण शिजवलं ना, पातेल्यातील अळणी रश्श्याची चव खूप छान होते आणि घट्टपणाही येतो. कुकरपेक्षा कितीतरी पटीने छान होतो. तर अशा पद्धतीने मी वरती पाणी ठेवलं आहे. हे पाणी गरम झालं की आपण मटणाला बघू शकता कसं अंगचं पाणी सुटलं आहे. त्याच पाण्यामध्ये थोडंसं फिरवून आपण हे वरचं गरम पाणी झालेलं झाकणावरचं ते टाकायचं. झाकणावरचे पाणी गरम झाले की तेच पाणी मटणात घालायचं आहे. यामुळे अळणी रस्सा खूप छान येतो, अळणी रस्स्याला चव छान येते. तर आता हे आपलं मटण शिजत आहे तोपर्यंत आपण काय करू, मसाल्याची तयारी करूया. अळणी रस्स्यामुळेच आपल्या रस्स्याला सुद्धा खूप छान चव येते. तर इथं मी कांद्यांना कट मारून घेतले आहेत अशा पद्धतीने आणि जाळीवर भाजण्यासाठी ठेवलं आहे. एकदम मंद आचेवर आपण भाजण्यासाठी ठेवलं आहे. तोपर्यंत इथं पाहूया 2 मोठी विलायची, 1 चक्री फूल, दालचिनी 2 इंच, 2 ते 3 लवंग, 4-5 काळी मिरी, धने, तीळ, आलं लसूण आणि 1 वाटी असं खोबरं पातळ कापून घेतलं आहे. तर असा आपण हा मसाला घेतला आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आणि खोबरं पातळ आपण कापून घेतलेलं आहे ते टाकायचं आणि मंद आचेवर आपल्याला ह्या खोबऱ्याला छान असं भाजून घ्यायचं आहे डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत. म्हणजे आपल्या रश्श्याला सुद्धा छान चव येते. जर तुम्हाला लालसर कलर पाहिजे असेल रश्श्याचा तर तुम्ही लाईट बदामी रंगावर जरी भाजलं तरी चालेल. पण अशा पद्धतीने डार्क ब्राऊन कलर जर आपल्याला खोबरं भाजून घेतलं ना तर आपल्या रश्श्याला छान असा काळसर असा छान तर्री येते आणि काळा रस्सा बनतो तसा रस्सा बनतो. तर अशा पद्धतीने मी डार्क ब्राऊन कलरवर खोबरं भाजलं आहे आणि थंड करायला ठेवलं आहे. लसूण पाकळ्या मी जास्त घेतल्या आहेत. अद्रक 2 इंच घेतलं आहे. कोथिंबीर काड्यासहित घेतली आहे, कवळ्या काड्या आहेत, त्यामुळे सुद्धा रश्श्याला छान चव येते. तर हे सुद्धा परतून घेतलं आहे आणि एका ताटामध्ये आपण काढून ठेवूया. थंड व्हायला आपण हे ठेवूया. तर मंद आच आहे आणि धने, तीळ आणि खडा मसाला आपण मंद आचेवर छान असं भाजून घेऊया. फक्त ड्राय रोस्ट करून घ्यायचं, गरम करून घ्यायचं आणि गरम झालं की आपण एका ताटामध्ये थंड करायला ठेवूया. तर ह्या पद्धतीने आपण खडा मसाला भाजून घेतला आणि कांदे बघू शकता तुम्ही छान असे भाजून झाले आहेत. सगळ्या बाजूने छान असा आतपर्यंत कांदा भाजला गेला आहे कट मारल्यामुळे. आणि आपण हा कांदा अशा पद्धतीने चुरायचा आणि कढईमध्ये टाकायचा. मंद आचेवर आपण 1 ते 2 मिनिट हा कांदासुद्धा परतून घेऊया. आपल्या ह्या मसाला बनवण्याच्या पद्धतीमुळे ह्या रश्श्याला इतकी खूप छान चव येते. आणि अर्धा चमचा तेल टाकायचं आणि ते थोडासा कांदा परतून घ्यायचा. ह्या पद्धतीने बनवलेला मसाला खूप छान रश्श्याला चव येते. नक्कीच एकदा बनवून पहा. तर हे आपण धने, तीळ, खडा मसाला आणि खोबरं थंड झाल्यावर एकदम थंड होऊन द्यायचं खोबरं आणि याची पावडर करून घ्यायची. बघू शकता ह्या पद्धतीने छान अशी पावडर होते. खोबरं गरम असेल तर पावडर होत नाही व्यवस्थित. तर अशा पद्धतीने खोबरं एकदम थंड करून आपल्याला यामध्ये मिक्सरमध्ये टाकून पावडर करायची आहे. आणि आता कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीर टाकूया आणि छान असं भरडून घेऊया. भरडून झाल्यानंतर त्यात पाणी टाकायचं आणि जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बारीक असं आपण हे वाटण तयार करून घेतलं आहे. रश्श्याला खूप छान चव येते ह्या पद्धतीने आपण जे वाटण बनवलं आहे. त्यामुळे अर्धा ते पाऊण तास लागलं हे मटण शिजण्यासाठी. झाकणावरचं पाणी गरम झालं की तेच पाणी मटणात घातलं आहे. त्यामुळे अळणी रश्श्याला खूप छान चव येते. तुम्ही असा अळणी रस्सा
सूप म्हणून पिऊ शकता. तर इथं दुसरं मी पातेलं घेतलं आहे. 2 चमचे असं तेल टाकलं आहे, 2 मोठे चमचे. जर तुम्ही कमी जास्त करू शकता तेल इथं. तर जे वाटण बनवून घेतलं आहे ते टाकलं आहे. छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया मंद आचेवर. तर ह्या पद्धतीने परतून घेतलं आहे वाटण. आपण भाजून घेतले आहेत मसाले, त्यामुळं परतायची जास्त गरज नाही. 2 मिनिट असं परतलं की त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. तर इथं मसाले टाकूया. लाल मिरची पावडर टाकली आहे, बेडगी लाल मिरची पावडर 1 चमचावर अशी. थोडासा गरम मसाला टाकला आहे, पाव चमचा. धना पावडर 1 चमचा टाकला आहे. आणि जो आपण घरगुती साठवणीचा मसाला असतो तो टाकला आहे 2 चमचे असं. तर इथं मसालासुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार, तिखट जितपत लागतं तितपत. तर हे अजून एकदा आपण छान असं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. अळणी रस्सा टाकून घेऊया आपण जो बनवलेला आहे तो. अळणी रस्सा टाकून छान असं 5 मिनिट असं मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. छान असं शिजवून घेतल्यानंतर आपण जे मटण आहे अळणी रश्श्यातलं ते टाकून घेऊया ह्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपण जी बनवलेली आहे मटणाचा रस्सा, अप्रतिम चवीचा असा हा मटणाचा रस्सा तयार झाला आहे. तर आपण बाकीचा जे अळणी रस्सा आहे तो सुद्धा टाकून घेतला आहे. आणि आता ह्या रश्श्याला उकळी आल्यानंतर मोठ्या आचेवर आपल्याला रश्श्याला उकळी आणून घ्यायची आहे. आणि थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार. अगोदर आपण वाफवताना सुद्धा टाकलं होतं. तर नंतर रश्श्याला उकळी आल्यानंतर मंद आचेवर 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्यांची चव मटणात छान उतरते. बघा काय मस्त तरी आणि रंग आला आहे. गरमागरम मटणाचा रस्सा भाकरी किंवा भातासोबत सर्व करायला अगदी तयार आहे. तर मंद आचेवर आपण 15 ते 20 मिनटं असा हा रस्सा छान असा शिजवून घेतला आहे. तर खूप छान चव उतरते यामध्ये. तर हा रस्सा आपण भाकरीसोबत भातासोबत सर्व करू शकतो. आपण हा रस्सा छान असा शिजवून घेतला आहे 20 ते 25 मिनटासाठी. तर यामध्ये आपण कोथिंबीर टाकली आहे, फ्रेश अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि वरून थोडासा गरम मसालासुद्धा टाकून घ्यायचा. नाही घेतला तरीही चालेल, पण थोडासा चिमूटभर असा गरम मसाला टाकून घ्यायचा अगदी शेवटी. आणि हा रस्सा भाकरी किंवा भातासोबत आपण सर्व करूया. तर गरम मसाला टाकून घेतला आहे आणि एका ताटामध्ये आपण सर्व करूया. आता रश्श्यामधलं मटणसुद्धा आपण सर्व केलं आहे. वरून तर्रीदार रस्सा असा आपण सर्व करूया. खूप छान दिसतो आणि खायलासुद्धा खूप चविष्ट आहे. तर नक्की ह्या पद्धतीने बनवू शकता. तर इथं अळणी रस्सासुद्धा आपण सर्व केला आहे. भाकरीसोबत आणि भातासोबत आपण हा रस्सा आणि मटण छान असं सर्व केलं आहे. तर अळणी रस्सासुद्धा आपण सर्व केला आहे. अळणी रस्सा सर्व करताना वरून अर्धा चमचा साजूक तूप घातल्यास त्याची चव दुप्पट होते आणि पचायलासुद्धा अतिशय हलका होतो. तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. कांदा लिंबूसोबत आपण हे सर्व केलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.